मैत्रिणींनो, रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे कारल्याची भाजी। कारल्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो। शेंगदाण्याचं कूट, भरली कारली आणि खोबऱ्याचं कूट टाकून वगैरे भरली कारली करत असतो। पण आज आपण काही शेंगदाण्याचं कूट, खोबरं न करता एकदम पौष्टिक अशी भाजी करणार आहे। आणि याच्यात आपण मीठ टाकून त्याचं पाणी काढून नाही टाकणार आहे, कारण की ते मीठ टाकून पाणी टाकलं की त्याचं कारल्याचं जे सत्व असतं पाण्यामध्ये ते सगळं निघून जातं। त्यामुळे कारल्याची भाजीला काही अर्थ नाही ते मीठ टाकून कारल्याची भाजी करणं। आपण मीठ न टाकता आणि मीठ टाकून पाणी न काढता आपण झटपट अशी कारल्याची भाजी होणार आहे। एकदम टेस्टी रुचकर अशी भाजी करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य, या भाजीचे भरपूर फायदे, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पचन सुधारते आणि डायबिटीजसाठी कंट्रोल करण्यास पण मदत होते आणि डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, पोटाचे आरोग्य सुधारण्यास पण मदत होते। अशी बहुगुणी ही कारल्याची भाजी आपल्या आरोग्यास एकदम फायदेशीर आहे। आपण आठवड्यात एकदा तरी कमी मसाले वापरून ही भाजी करायलाच हवी। तर आता आपण साहित्य बघूया। हे कांदा घेतले, भरपूर कांदे घ्यायचे, 4 कांदे घेतले मीडियम साईजचे, आलं लसणाची पेस्ट घेतली, मीठ घेतले, कोकम वापरणार आपण ह्याच्यात, आणि लाल मिरची पावडर आणि गुळाची पावडर आणि हळद आणि कारले असे आपण चकत्या करून घेतले। आता आपण तेल तापत ठेवलंय। जिरं टाकूया। जिरं तडतडलं की आपण कांदा टाकूया। तर आपण कांदा टाकला, तर कांदा आपण छान परतून घेऊया। आता हा कांदा आपण कच्चेपणा जाईस तोपर्यंत तेलात परतून घेऊया। लसणाची पेस्ट जास्त टाका, त्याच्यानंतर आपण ते परतून घेऊया थोडा वेळ। फक्त मसाले न वापरता टेस्टी बनवायची भाजी। आता आपण ही लाल मिरची पावडर टाकू, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ह्याचा रंगच छान येतो भाजीला। आणि आता आपण ह्याच्यात हळद टाकूया, परतून घेऊ चांगले। ह्याच्यात हे गुळाची पावडर घेतली ती टाकूया आणि कोकम टाकूया आणि आता परतून घेऊया। आणि आता आपण हे कारले बारीक चकत्या करून घेतल्या त्या टाकायच्या। त्या छान परतून घेऊया। त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढूया। बघा, खूपच टेस्टी अशी खमंग अशी झाली। एकदाच खायची इच्छा होईल। याच्यात कडू एकदम नाही लागत, कडू, गोड, आंबट, तिखट। याच्यात आपण कोकमचा पण वापर केला आहे, गोड पण टाकलं आहे, तिखट पण आहे अशी। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। आता ही आपण भाजी कारल्याची सर्व केली आहे। एकदम टेस्टी, आंबट, गोड, तिखट, खारट, कडू अशी होती। याच्यात आपण मसाल्याचा अजिबात वापर केला नाही, म्हणजे शेंगदाण्याचं कूट, खोबरं काही मसाला न वापरता फक्त आला लसणाची पेस्ट वापरून ही एकदम रुचकर, खमंग, चविष्ट अशी भाजी होते। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा।